नमस्कार, मी अनुज आपल्या सर्वांचे स्वागत करतो अनुज क्लासरूममध्ये। आज आपण नवीन सुरुवात करणार आहे क्लास 9 मॅथमॅटिक्स पार्ट 2 या सब्जेक्टची। तर चला सुरुवात करूया। क्लास 9 मॅथमॅटिक्स महाराष्ट्र स्टेट बोर्डचं बुक यूज करणार आहे आपण। तर क्लास 9 मॅथमॅटिक्स पार्ट 2 मध्ये फर्स्ट चॅप्टर आहे बेसिक कन्सेप्ट्स इन अ ज्योमेट्री। मॅथमॅटिक्स पार्ट 1 चा आपण फर्स्ट चॅप्टर सेट्स ऑलरेडी पाहिलेला आहे, त्याची प्रॉब्लेम्स, त्याची रिलेटेड थिअरी तुम्हाला अनुज क्लासरूमवर व्हिडिओजमध्ये भेटत आहे। दॅट इज आता आपण मॅथमॅटिक्स पार्ट 2 चॅप्टर नंबर 1 बेसिक कन्सेप्ट्स इन ज्योमेट्री हे चॅप्टर सुरुवात करणार आहे। तर सुरुवात करूया चॅप्टर नंबर 1 मॅथमॅटिक्स पार्ट 2 ला। तो इंट्रोडक्शन मध्ये सर्वात पहिले आपल्याला काय दिलेलं आहे, व्हॉट इज मीन बाय ज्योमेट्री। ज्योमेट्री म्हणजे काय? सो ज्योमेट्री कॅन बी डिवाइडेड इनटू टू पार्ट्स। फर्स्ट वन इज जिओ and second one is metry, that is generated from the Greek words geo means earth, it is called as earth, and metry means measurement or measuring. So evolved from the need of measuring the earth measurement करण्यासाठी किंवा जी लँड आहे that is the measurement of land, जिथे आपण राहतो ती लँड मेजर करण्यासाठी ज्योमेट्रीची सुरुवात झाली आहे किंवा इव्होल्युशन झालेलं आहे। इन वैदिक पिरियड्स पीपल यूज ज्योमेट्रिकल प्रॉपर्टीज टू बिल्ड अल्टर्स। द बुक सुलभसूत्र डिस्क्राइब हाउ टू बिल्ड डिफरंट शेप्स बाय टेकिंग मेजरमेंट विथ द हेल्प ऑफ स्ट्रिंग। धाग्याचा उपयोग करून कशा प्रकारे डिफरंट टाइप्स ऑफ शेप्स आपण मेजरमेंट करू शकतो हे सुलभसूत्र या बुकमध्ये दिलेलं आहे। आणि त्याचबरोबर मॅथमॅटिशियन लाईक आर्यभट्ट, वारमिहीर, ब्रह्मगुप्त अँड भास्कराचार्य, their books and they evolved the geometry for the human benefit. So these are the Indian mathematicians which use their ज्यांना त्यांचं महत्त्वपूर्ण योगदान ज्योमेट्री या सब्जेक्टमध्ये दिलेलं आहे। तर अशा प्रकारे ज्योमेट्री हा जो नवीन मॅथमॅटिकल सब्जेक्ट आहे, मॅथमॅटिक्समधला एक पार्ट आहे, दॅट इज पृथ्वीचं मेजरमेंट किंवा अर्थचं मेजरमेंट करण्यासाठी किंवा आपण ज्या लँडवर राहतो त्याचं मेजरमेंट करण्यासाठी यूज केला गेला आहे, असं त्याचा ओरिजिन म्हणते। ओके, नेक्स्ट पाहूया यामध्ये काय काय दिलेलं आपल्याला। फर्स्ट वन, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट्स अँड डिस्टन्स। कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट्स अँड डिस्टन्स, लेट अस सी हियर। फर्स्ट ऑफ ऑल इथे आपण पाहू शकतो एक पॉइंट घेतला डी हा जो पॉइंट आहे त्याचे कोऑर्डिनेट काय आहे, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट डी किती आहे, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट डी काय आहे, कोऑर्डिनेट ऑफ डी इज 1, कोऑर्डिनेट ऑफ डी इज 1। कोऑर्डिनेट ऑफ ई चा कोऑर्डिनेट काय आहे 3, कोऑर्डिनेट ऑफ ई इज 3। सेम कोऑर्डिनेट ऑफ ए चा कोऑर्डिनेट काय आहे -5, कोऑर्डिनेट ऑफ ए minus coordinate of A is -5. So A B C D these are the points on the line. या लाईन वर दिलेले हे पॉइंट्स आहे। ओके, ते या प्रकारे आपण कोऑर्डिनेट्स माहित करू। समजा डी आणि ई मधला डिस्टन्स मोजायचा असेल तर हे पहिलं युनिट आणि हे दुसरं युनिट, हे पहिलं युनिट आणि हे दुसरं युनिट। या प्रकारे डी आणि ई मध्ये डिस्टन्स किती झालं 2, डी आणि ई मध्ये डिस्टन्स झाला 2। तर सिम्पली युनिट्स आपण इथं काउंट केले, पहिलं युनिट हे दुसरं युनिट। ओके, अशा प्रकारे सिम्पली युनिट्स काउंट करून तुम्ही इथे माहित करू शकता। जर कोणत्याही दोन कोऑर्डिनेट्स मधलं डिस्टन्स फाइंड आउट करायचं असेल
जर कोणतेही टू फाइंड डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स, दोन पॉइंट मधलं डिस्टन्स फाइंड आउट करत असेल सर आपल्याला काय करायला लागेल, समजा डी आणि ई मधलं डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. समजा डिस्टन्स बिटवीन डी आणि ई या दोन पॉइंट मधलं फाइंड आउट करायचं असेल, सॉरी डी आणि ई मधलं डिस्टन्स फाइंड आउट करायचं. काय करायला लागेल, जो लार्जर आहे या पहिले लार्जर कोण आहे, ई आहे की डी आहे, 3 इज ग्रेट ऑब्वियसली 3 इज ग्रेटर दॅन 1. तर जो लार्जर आहे तो पहिले लिहायचा, त्यामधून स्मॉलर 1 मायनस करायचा. तर आन्सर किती आला 2. डिस्टन्स बिट जो लार्जर कोऑर्डिनेट आहे 3, त्याच्यातून स्मॉलर कोऑर्डिनेट 1 मायनस केला, 3 मधून 1 मायनस केला, 3 मधून 1 मायनस केला, आपल्याला आन्सर किती भेटलं 2. आणि इथं डिस्टन्स किती आहे 1 आणि 2. हे पहिलं आणि हे दुसरं, हे पहिलं आणि हे दुसरं. ओके, तो अशा प्रकारे जर कोऑर्डिनेट्स माहीत असेल पॉईंट्सचे, जर तो जो लार्जर कोऑर्डिनेट आहे त्यामधून स्मॉलर कोऑर्डिनेट जर आपण मायनस केला किंवा सबट्रॅक्ट केला तर आपल्याला काय मिळते, त्या दोन पॉईंट्समधलं डिस्टन्स आपल्याला माहीत पडते. समजा आता आपण डिस्टन्स बिटवीन आणि याला जर रिप्रेझेंट करायचं असेल तर काय लिहू शकतो आपण, डी फॉर डिस्टन्स बिटवीन ई अँड डी इज इक्वल टू 3 minus 1 इज इक्वल टू 2. किंवा लेंथ ऑफ ईडी सेगमेंट इज 3 minus 1 इज इक्वल टू 2. या प्रकारे पण आपण लिहू शकतो. समजलं, डिस्टन्स बिटवीन पॉईंट ई अँड पॉईंट डी 3 minus 1 2. आता सेम अशाच प्रकारे दुसरं उदाहरण पाहू. समजा ए आणि समजा डिस्टन्स बिटवीन ए अँड सी काढू. ए चे कोऑर्डिनेट किती आहे, कोऑर्डिनेट्स ऑफ ए चे कोऑर्डिनेट किती आहे -5. कोऑर्डिनेट्स ऑफ बी किती आहे, कोऑर्डिनेट्स ऑफ सी किती आहे -2. ओके, आता -5 आणि -2 मध्ये कोण ग्रेटर आहे, ऑब्वियसली जो स्मॉलर निगेटिव्ह नंबर असते तो ग्रेटर असते. दॅट इज -2 इज ग्रेटर दॅन -5. सो द डिस्टन्स बिटवीन ए आणि सी किती होईल फिर, -2 minus -5, -2 minus -5, -2 minus minus plus 5 -2 3. Distance between A and C is 3. किंवा distance A and C किंवा length of AC is equal to 3. लेंथ ऑफ AC म्हणजे किती डिस्टन्स, कोणतं डिस्टन्स झालं, ए पासून सी पर्यंत डिस्टन्स, हे एवढं जे लेंथ आहे हे डिस्टन्स काय झालं, डिस्टन्स AC झालं किंवा लेंथ ऑफ AC झालं. ओके, डी मधलं डिस्टन्स म्हणजे हे एवढं डिस्टन्स. ओके, हे झालं डिस्टन्स डी. तर अशा प्रकारे आपण कॅल्क्युलेट करू शकतो डिस्टन्स बिटवीन द पॉईंट्स. या इथून माहीत काय वाटते आपल्याला, जर डिस्टन्स बिटवीन एनी टू पॉइंट्स, डिस्टन्स बिटवीन एनी टू डिस्टिंक्ट पॉइंट, वेगवेगळे एकसारखे नाही, तुम्ही म्हटलं डी आणि डी मधलं डिस्टन्स नाही, एनी टू डिस्टिंक्ट पॉइंट
आपलं आन्सर ऑलवेज काय आलं, पॉझिटिव्ह आला आहे. ऑलवेज काय आलं, पॉझिटिव्ह. इज ऑलवेज पॉझिटिव्ह. डिस्टन्स हे ऑलवेज काय असणार आहे, इज ऑलवेज पॉझिटिव्ह. इज ऑलवेज पॉझिटिव्ह. हे आपलं टेक अवे आहे. डिस्टन्स बिटवीन एनी टू डिस्टिंक्ट पॉईंट्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह. सिम्पली आपण काय केलं, कोणतेही दोन पॉईंट्स घेतले, तिथे कोऑर्डिनेट माहीत केले, त्या कोऑर्डिनेट्समधून जो ग्रेटर कोऑर्डिनेट्स आहे तो स्मॉलर कोऑर्डिनेट्समधून मायनस केला, तर आपल्याला जे डिस्टन्स भेटेल ते भेटेल डिस्टन्स बिटवीन दीज टू पॉईंट्स. समजा सी आणि ओ मधलं डिस्टन्स काढायचं असेल, सीचा कोऑर्डिनेट किती आहे, डिस्टन्स बिटवीन सी आणि ओ. सीचा कोऑर्डिनेट किती आहे, -2 आणि ओचा कोऑर्डिनेट किती आहे, 0. -2 स्मॉलर आहे 0 पेक्षा, तर 0 -2. ओके, तर 0 -+2 इज इक्वल टू 2. डिस्टन्स बिटवीन सी ओ इज +2. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही दोन पॉईंट्समधलं डिस्टन्स इझिली कॅल्क्युलेट करतात. आणि डिस्टन्स जे पण कॅल्क्युलेट आहे ते ऑलवेज काय असणार आहे, पॉझिटिव्ह कॅल्क्युलेट होणार आहे. हे आपण इथून माहीत करू शकतो. ओके, समजलं. नेक्स्ट, बिटवीननेस. जर आपल्याला 3 पॉईंट्स दिले असेल, पी क्यू आर, पी क्यू आणि आर पॉईंट्स, पी क्यू आर, आणि तिन्ही पॉईंट्स काय असणार, कोलिनियर असणार, म्हणजे एकाच लाईनवर आहे. कोलिनियर म्हणजे एका लाईनवर, ऑन द सेम लाईन. कोलिनियर, ऑन द सेम लाईन. कोलिनियर असेल तर तिथं किती पॉसिबिलिटीज असू शकतात पॉईंट्स प्लॉट करण्याची. ही पहिली पॉसिबिलिटी. पहिली पॉसिबिलिटीमध्ये काय, पी आणि आर यांच्या मध्यात पॉईंट क्यू असेल. पी आणि आर यांच्या मध्यात काय असेल, पॉईंट क्यू. तर पॉईंट क्यू बिटवीन पी एंड आर. पी एंड आर. दुसरी पॉसिबिलिटी काय आहे, पॉईंट जो आर आहे हा कशाच्या बिटवीन असेल, पी एंड क्यू. पॉईंट आर इज बिटवीन पी एंड क्यू. आणि तिसरी पॉसिबिलिटी काय आहे, आर आणि क्यूच्या मध्यात पॉईंट पी असेल. पॉईंट पी इज बिटवीन, पॉईंट पी इज बिटवीन आर अँड क्यू. आर अँड क्यूच्या मध्यात काय असणार आपला, पॉईंट पी असेल. ओके, जर आपल्याला जर अशा प्रकारे दिली असेल, जर डिस्टन्स बिटवीन पी क्यू प्लस डिस्टन्स बिटवीन क्यू आर इज इक्वल टू डिस्टन्स पी आर. डिस्टन्स पी आर हे जर आपल्याला दिलं असेल तर आपण काय म्हणू शकतो, देन काय म्हणू शकतो, डिस्टन्स पी क्यू. ह्याचा समजा पहिली पॉसिबिलिटी, डिस्टन्स पी क्यू म्हणजे हे वाला डिस्टन्स. ओके, आणि डिस्टन्स पी आर म्हणजे क्यू आर म्हणजे हे वाला डिस्टन्स. ओके, म्हणजे डिस्टन्स पी क्यू आणि हे डिस्टन्स पी आर, क्यू आर, सॉरी, डिस्टन्स क्यू आर. डिस्टन्स पी क्यू प्लस डिस्टन्स क्यू आर, कोणता डिस्टन्स आहे, डिस्टन्स पी आर आहे. डिस्टन्स पी आर. ओके, तर अशा प्रकारे त्याचं काय म्हणू शकतो की क्यू पॉईंट इज बिटवीन पी अँड आर. क्यू पॉईंट इज बिटवीन पी अँड आर. का बरं, पी एन आर हे टोटल डिस्टन्स म्हणजे हे ग्रेटर डिस्टन्स आहे, आणि डिस्टन्स पी क्यू प्लस डिस्टन्स क्यू आर यामध्ये कॉमन कोण आहे, क्यू आहे. कॉमन कोण आहे, क्यू. तर क्यू हा पॉईंट कशाच्या मदत आहे, पी आणि आरच्या मदत आहे. क्यू आर हा पॉईंट कशाच्या मदत आहे, पी आणि आरच्या मदत आहे. तर देन आपण काय म्हणू शकतो, देन क्यू पॉईंट इज बिटवीन P and R, and the betweenness is shown by P Q R. That is, Q is between P and R. P and R च्या मदत
आहे क्यू पॉईंट दिलेला आहे. अशा प्रकारे तुम्ही बिटवीननेस इथे शो करू शकता. कशावरून माहीत केलं आपण कोणता पॉईंट कशाच्या मदत आहे? डिस्टन्स, दोन डिस्टन्स पी क्यू अँड क्यू आर याच्यात कॉमन पॉईंट कोणता आहे? क्यू. तर क्यू पॉईंट कशाच्या मदत असला पाहिजे? जो इथे कम्प्लीट डिस्टन्स आहे पी आरच्या मदत असला पाहिजे. ओके, अशा प्रकारे इथं फाइंड आउट केलं. नेक्स्ट पाहूया प्रॉब्लेम्स दिलेल्या बिटवीननेसवर. फर्स्ट प्रॉब्लेम, एक्झाम्पल नंबर 1. ऑन अ नंबर लाईन पॉईंट ए बी सी आर सच दॅट डी गिवन काय आपल्याला? गिवन डिस्टन्स बिटवीन ए पॉईंट अँड बी पॉईंट 5 दिलेला आहे. डिस्टन्स बिटवीन बी पॉईंट आणि सी पॉईंट काय दिला आहे? 11. आणि डिस्टन्स बिटवीन ए पॉईंट आणि सी पॉईंट काय दिलेला आहे? 6. तर यामध्ये सर्वात पहिले काय माहिती करायचं? जो ग्रेटर आहे तो सर्वात पहिले घेऊन घ्यायचा. दोन्हीमध्ये जो ग्रेटर आहे तो सर्वात पहिले घ्यायचा. डिस्टन्स बिटवीन बी अँड सी इज इक्वल टू 11. याला 1 नंबर म्हटलं आपण. आणि जे दोन स्मॉलर आहे, स्मॉलर कोणता आहे? हा एक स्मॉलर आहे आणि हा एक स्मॉलर आहे. डिस्टन्स ए बी प्लस डिस्टन्स ए सी इज इक्वल टू ए बी किती आहे? 5, ए सी किती आहे? 6. 5 प्लस 6 11. तर इक्वेटिंग 1 and 2, तर आपण इथं केलं इक्वेटिंग 1 and 2 काय भेटेल? डिस्टन्स बी सी इज इक्वल टू डिस्टन्स ए बी प्लस डिस्टन्स ए सी. तर याच्यात बिटवीननेस काय झाला? मग सिंपल सांगितलं होतं मी तुम्हाला की जे दोन पॉईंट टोटल डिस्टन्स आहे ते दोन पॉईंट काय एंड पॉईंट बी आणि सी काय झाले तुमचे एंड पॉईंट. आणि ए पॉईंट जो आहे तो इथेही कॉमन आहे आणि इथेही कॉमन आहे. तर ए पॉईंट काय झाला त्या दोघांच्या मधात. ए पॉईंट काय झाला त्या दोघांच्या मधात. जे लार्जर डिस्टन्स असते ते पॉईंट काय झाले तुमचे एंड पॉईंट्सच असतात आणि ए पॉईंट काय झाला त्यांच्या मधात. तर इथं व्हॅल्यू शकतो पॉईंट ए is between point A is between B and C. Point A is between B and C. हे झालं बिटवीननेस. ओके, आणि शोन करायचं असेल तर बिटवीननेस बी ए आणि सी. ओके, अशा प्रकारे तुम्ही इथं शो करू शकता. लाईनवर दाखवायचं असेल लाईन डायग्राम मी काढू शकता. सिंपली लाईन ड्रॉ करू शकता. सॉरी, इथं बी पॉईंट, इथं ए पॉईंट आणि इथं सी पॉईंट. ओके, अशा प्रकारे तुम्ही लाईन पण ड्रॉ करू शकता. नेक्स्ट, द गिवन यू व्ही अँड ए आर 3 cities ऑन अ स्ट्रेट लाईन. एक स्ट्रेट लाईनवर आपल्याला 3 cities दिल्या आहे यू व्ही ए. द डिस्टन्स बिटवीन यू अँड ए इज 215 किलोमीटर. काय दिलेलं आहे? गिवन काय दिलेलं आहे आपल्याला? डिस्टन्स बिटवीन यू अँड ए, डिस्टन्स बिटवीन यू अँड ए किती दिलेलं आहे? 215 किलोमीटर. ओके, नंतर बिटवीन व्ही अँड ए 140, व्ही अँड ए 140 किलोमीटर. आणि लास्ट यू आणि व्ही मध्ये किती दिलेलं आहे? 75. डिस्टन्स बिटवीन यू आणि व्ही 75 किलोमीटर. तर विच ऑफ देम इज बिटवीन द टू अदर. कोणत्या दोन सिटीज दोघांच्या मधात तिसरी सिटी आहे आपल्या. तर सर्वात पहिले आपण काय म्हणतो, जो सर्वात मोठा आहे तो लिहून घ्यायचा. डिस्टन्स यू ए सर्वात मोठा किती आहे? 215 किलोमीटर. ओके, याला नंबर 1 द्यायचा. नंतर डिस्टन्स व्ही ए प्लस जे दोन छोटे आहेत त्याच्या बेरीज करायचं. डिस्टन्स यू व्ही इज इक्वल टू काय? 250, सॉरी, व्ही ए किती आहे? व्ही ए दिलेला आहे 140
प्लस 75 इज इक्वल टू 215 म्हणजेच किती डिस्टन्स यू ए म्हणजेच डिस्टन्स यू ए. तर आता हे दोन पॉईंट काय झाले आपले एंड पॉईंट्स यू आणि ए काय झाले एंड पॉईंट्स. समजा लाईनवर दाखवायचं असेल यू ए काय झाले आपले एंड पॉईंट्स यू आणि ए. ओके कारण कोण मोठं डिस्टन्स ए आहे 215 किलोमीटर आणि कॉमन पॉईंट कोणता आहे यू आणि व्ही ए आणि यू व्ही. तो व्ही पॉईंट झालेला दोघांच्या मधात व्ही पॉईंट झालेला आपला दोघांच्या मधात. हे टोटल डिस्टन्स आहे आपलं 215 किलोमीटर. डिस्टन्स 215 किलोमीटर. हे डिस्टन्स आहे यू व्ही डिस्टन्स आपलं किती आहे यू व्ही डिस्टन्स आहे आपलं 75 आणि डिस्टन्स आहे आपलं 140 किलोमीटर. डायग्राम प्रॉपर स्केलला नाही काढलेली आहे सिम्पली तुम्हाला शो करण्यासाठी आपण इथं दाखवलेलं आहे. तर काय लिहू शकतो आपण द सिटी व्ही इज बिटवीन सिटी यू अँड सिटी ए च्या मध्ये आहे. ओके अशा प्रकारे तुम्ही बिटवीन नेसचे सिंपल प्रॉब्लेम्स सॉल्व करू शकता. नेक्स्ट पाहूया काय आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए ऑन ए नंबर लाइन इज 5. द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट नंबर लाइन इज 5. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स ऑन द सेम नंबर लाइन विच आर 13 पॉइंट्स युनिट्स अवे फ्रॉम ए. ए पासून 13 युनिट्स पॉइंट्स बोथ साईडला आहे. तर कशा प्रकारे दाखवू गिवन coordinate of point A, coordinate of point A गिवन आहे आपल्याला किती दिलेलं आहे 5. ओके तर समजा एक नंबर लाईन ड्रॉ करूया सिंपल वाली. एक पॉइंट दिला इथं कोणताही ठीक आहे सॉरी ओके कोणताही एक पॉइंट दिला आपण इथे ए. त्याचे कोऑर्डिनेट किती दिले आपल्याला 5 दिलेले आहे. याचे कोऑर्डिनेट 5. ओके आणि 13 युनिट्स अवे आपल्याला बोथ साईडला काढायचं आहे. 13 युनिट्स अवे तर दोन्ही साईडला 13 युनिट्स आपण जाऊ शकतो. तर या साईडला समजा पॉईंट घेतला डी आणि या साईडला पॉईंट घेतला टी. या साईडला पॉईंट घेतला टी आणि या साईडला पॉईंट घेतला डी. तर टी या पॉईंटचे हा पॉइंट या दोघांमधलं डिस्टन्स किती असणार आहे 13. ओके आणि या दोघांमधलं डिस्टन्स किती असणार आहे 13. आपल्याला याचे काय काढायचे कोऑर्डिनेट्स काढायचे आहेत. तर सिम्पली द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट टीचे कोऑर्डिनेट काय झाले काय होईल कोणत्या साईडला हा लेफ्ट साईड हा कोणत्या साईडला आहे लेफ्ट साईडला दिला आहे. तर काय लिहू शकतो 5 - 13 हे निगेटिव्ह साईडला आहे ना. ही कोणती साईड आहे निगेटिव्ह साईड. याची निगेटिव्ह आहे ना कोणतीही लाईन. समजा एक रेफरन्स घेतला सिंपल स्ट्रेट लाईनवर तर 0च्या या साईडला काय असते निगेटिव्ह आणि 0च्या या साईडला काय असते पॉझिटिव्ह. तर समजा 5 आपला रेफरन्स पॉईंट आहे तर 5च्या लेफ्ट साईडला काय येईल निगेटिव्ह. इथं काय म्हणून दिलं 5 - 13. 5 - 13 किती येते 5 - 13 किती -8. ओके आणि द कोऑर्डिनेट ऑन द राईट साईड दॅट इज ऑफ पॉइंट ए
एचा कोऑर्डिनेट काय 5 या साईडला आहे म्हणून प्लस, कोणत्याही साईड पॉझिटिव्ह साईडला ऑलवेज, झिरोच्या पॉझिटिव्ह साईडला हा रेफरन्स आहे त्याच्या प्लस 5 प्लस 30 दॅट इज 18. तर अशा प्रकारे तुम्ही कोऑर्डिनेट्स काढले जे 13 युनिट्स अवे आहे ए पासून 13 युनिट्स अवे आहे. तर देअरफॉर कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट units away on both side from A will be -8 and 18. Okay, this is your answer. अशा प्रकारे तुम्ही कोऑर्डिनेट्स काढले. लेफ्ट साईडला होता म्हणून निगेटिव्ह केलं आणि राईट साईडला होता म्हणून पॉझिटिव्ह केलं. ओके, अशा प्रकारे कोऑर्डिनेट्स काढले. नेक्स्ट पाहूया काय दिलं आहे. तो काही बेसिक कन्सेप्ट आहे ते आपण आता पाहणार आहे. कोणकोणत्या बेसिक कन्सेप्ट? लाईन सेगमेंट, रे, ए बी आणि लाईन ए बी. लाईन सेगमेंट काय आहे? लाईन सेगमेंट समजा कोणतेही दोन पॉईंट घेतले, समजा एक लाईन ड्रॉ केली, आणि ही लाईन अशा प्रकारे ड्रॉ केली आहे की ज्याच्या एंडवर इथं ए आहे आणि इथं पॉईंट आहे, इथं पॉईंट कोणता आहे? बी. तर ही लाईन काय आहे? याचे एंड पॉईंट काय आहे? हे झाले त्याचे एंड पॉईंट्स. हे काय झाले त्याचे एंड पॉईंट्स. हे काय झालं? एंड पॉईंट्स. तर जी लाईन दोन एंड पॉईंट्सच्या मधात सीमित असते, डिफिनाइट, हे डिस्टन्स काय झालं तुमचं? डेफिनाइट डिस्टन्स झालं. जे दोन पॉईंट्सच्या मधात एक डेफिनाइट लाईन असते, दोन पॉईंट्सच्या मधात एक डेफिनाइट डिस्टन्स असते, त्या लाईनला काय म्हणतात? लाईन सेगमेंट. लाईन सेगमेंट किंवा द युनियन ऑफ सेट ऑफ पॉईंट्स बिटवीन ए अँड बी. ही जी लाईन आहे ही काय? नंबर ऑफ पॉईंट्सनं बनलेली आहे. ए आणि बी या पॉईंट्समध्ये, ए आणि बीमध्ये जर पॉईंट्स आपण पुट अप केलं तर ही काय तयार होते? एक कंप्लीट लाईन क्रिएट होते अशा प्रकारे. तर ए आणि बीच्या मधात जे युनियन सेट आहे पॉईंट्सचं त्यालाही काय म्हणतात? लाईन सेगमेंट म्हणतात. किंवा सिम्पली जर एखादी लाईन दोन पॉईंट्सच्या मधात, दोन एंड पॉईंट्सच्या मधात आपण डिफाईन केली असेल तर त्याला काय म्हणतात? लाईन सेगमेंट म्हणतात. त्याला आपण काय लिहू शकतो? एक तर सेगमेंट ए बी लिहू शकतो. काय लिहू शकतो? सेगमेंट ए बी. त्याला काय म्हणतो? सेगमेंट ए बी म्हणू शकतो, किंवा शॉर्ट फॉर्ममध्ये सेग ए बी और ए बीवर सेगमेंट म्हणजे वर्टिकल लाईन. कारण कोणी डिफाईंड आहे ए आणि बीच्या मधात. काय डिफाईंड आहे? ए आणि बीच्या. हे डिस्टन्स काय असते? ए आणि बी मधलं एक पर्टिक्युलर डिस्टन्स आहे. हे काय? एक पर्टिक्युलर डिस्टन्स. एचा कोऑर्डिनेट जो आहे तो आणि बीचा कोऑर्डिनेट जो आहे तो, या दोन कोऑर्डिनेट्सच्या मधलं जे डिस्टन्स आहे ते पर्टिक्युलर आहे. तर याच्या जी लेंथ ऑफ सेगमेंट जी असते, लेंथ ऑफ सेगमेंट काय कशा प्रकारे? डिस्टन्स बिटवीन ए अँड बी. ए कोऑर्डिनेट आणि बी कोऑर्डिनेट मधला डिस्टन्स, किंवा लेंथ ऑफ ए बी, या प्रकारे आपण लेंथ ऑफ ए बी कोणती होईल? मग ही लेंथ ऑफ ए बी. ओके, तर दोन पॉईंट्सच्या मधात जर लाईन दिलेली असेल, तर त्याला काय म्हणतात? सेगमेंट म्हटलं. दोन एंड ए आणि बी काय झाले? त्याचे एंड पॉईंट्स झाले, त्यालाच म्हणतात सेगमेंट ए बी किंवा सेग ए बी और ए बी, सेगमेंट ए बी. ए बीवर सेगमेंट लाईन जर राखली तर दॅट इज सेगमेंट ए बी. तुम्ही सेगमेंट बी ए पण म्हणू शकता, त्याला सेग बी ए पण म्हणू शकता, की बी ए सेगमेंट. लेंथ ऑफ सेगमेंट ए बी गिवन बाय डिस्टन्स बिटवीन ए अँड बी और लेंथ ऑफ ए बी. या प्रकारे तुम्ही त्याला
इथे डिफाईन करू शकता. तर हे झालं सेगमेंट. सेगमेंट म्हणजे दोन पर्टिक्युलर एंड पॉईंट्समधलं डिस्टन्स लाईननं जर जॉईन केलं असेल त्याला सेगमेंट म्हटलं. दोन पर्टिक्युलर पॉईंट्सला जर लाईननं जॉईन केलं असेल, ए आणि बीला लाईननं जॉईन केलं तर त्याला काय म्हणतात, सेगमेंट ए बी. ओके. नेक्स्ट रे ए बी. जर एक स्टार्टिंग पॉईंट दिलेला असेल तुम्हाला ए, समजा एक कोणताही स्टार्टिंग पॉईंट दिला असेल ए, आणि ए पासून राईट साईडला इन्फायनाईट डिस्टन्सपर्यंत जर लाईन जात असेल, ए पासून राईट साईडला इन्फायनाईट डिस्टन्सपर्यंत जर लाईन जात असेल तर याला का, आणि बी एक पॉईंट असेल त्याच्यावर कोणताही बी पॉईंटमधून ए पासून स्टार्ट होऊन इन्फायनाईट डिस्टन्सवर लाईन जात असेल बी पॉईंटमधून, तर त्याला काय म्हणतात, रे ए बी. रे ए बी त्याला काय म्हणतात, रे ए बी. कुठून स्टार्ट झाला, ए पासून आणि राईट साईडला इन्फायनाईट डिस्टन्सला चाललं. हे डिस्टन्स इन्फायनाईट आहे, कुठपर्यंत थांबणार आहे का माहीत नाही, हे कुठेही जाऊ शकते. समजा ही लाईन किती समोर जाईल आपल्याला माहिती आहे का, नाही, हे इथेही जाऊ शकते, इथेही जाऊ शकते, किंवा इन्फायनाईट डिस्टन्सपर्यंत जाऊ शकते. पण ती कुठून, बी पॉईंटमधून चालली, म्हणून याला काय म्हणतो आपण, रे ए बी. रे ए बी. किंवा यालाच हे काय त्याला, हा एवढा जो भाग आहे हा काय त्याला पार्ट ऑफ रे आहे. हा काय, पार्ट ऑफ रे. पार्ट ऑफ रे. हा काय झाला, पार्ट ऑफ रे. हे कम्प्लीट रे आहे का नाही, रे कुठपर्यंत जाणार आहे आपल्याला माहिती आहे का, या साईडला नाही माहित आहे, तर हा झाला पार्ट ऑफ रे. म्हणून याला काय, जर हा स्टार्ट होत असेल ए पॉईंटपासून स्टार्ट असेल आणि बी मधून जात असेल, ए पॉईंटपासून स्टार्ट असून बी मधून जर जात असेल त्याला काय म्हणतो आपण, रे ए बी. किंवा ए बीवर स्मॉल रे जर दाखवला तर अशा प्रकारे पण तुम्ही इथं दाखवू शकता. याला रे बी ए म्हणू शकतो का, रे बी ए नाही. बी पॉईंट तुमचा स्टार्ट आहे का, बी पॉईंट एंड पॉईंट आहे का तुमचा, नाही. ए आपला काय एंड पॉईंट आहे या रेचा, ए काय आपला एंड पॉईंट आहे, तर रे बी ए नाही आहे, हे आपण नाही म्हणू शकतो. रे ए बी म्हणजे बी वरून तो काय होते, बी वरून काय, बी हा काय झाला त्याचा एंड पॉईंट झाला. बी हा काय झाला त्याचा एंड पॉईंट झाला. बी हा एंड पॉईंट, याला काय म्हणतात, एंड पॉईंट ऑफ रे. एंड पॉईंट ऑफ रे ए, त्यालाच रे ए बी किंवा ए बी वर रे, अशा प्रकारे तुम्ही तिथे शो करू शकता. ओके. रे म्हणजे समजलं, एक स्टार्टिंग पॉईंट असतो, स्टार्टिंग पॉईंट पासून जसं आपला सूर्य असतो, सन आहे, सन पासून रेज निघतात, ते कुठपर्यंत जातात, इन्फायनाईट डिस्टन्सवर जातात. त्याचा एंड पॉईंट काय आहे, कुठून स्टार्ट झालेलं आहे, सनपासून, पण इन्फायनाईट डिस्टन्सवर रे जातो ना आपण, सन रे का म्हणतो त्याला, कारण कोण हे एका सोर्सपासून सुरुवात झालेली आहे आणि इन्फायनाईट आपल्या अर्थवर पोचते, अदर ग्रहावर पण पोचते, म्हणून त्याला काय म्हणतात, रे म्हणतात. स्टार्टिंग पॉईंट माहीत असतो पण एंड पॉईंट आपल्याला माहीत नसतो, त्याला काय म्हणतात, रे. त्याला काय म्हणतात, रे. ओके, समजलं. आणि लाईन ए बी, समजा एक लाईन ड्रॉ केली आणि त्याला इथे एक लाईन, आणि ती बोथ साईडला इन्फायनाईट डिस्टन्सकडे जाऊ शकते. बोथ साईडला हीच लाईन अशा प्रकारे पण ड्रॉ करू शकतो आपण. ओके. ही बोथ साईडला इन्फायनाईट डिस्टन्सवर जाते, आणि इथे जर कोणतेही दोन पॉईंट दिले, समजा हे ए आणि बी, ही काय झालं मग, हा एवढा जो भाग आहे, हा काय आला, पार्ट ऑफ लाईन. पार्ट ही या साईडला पण इन्फायनाईट जाऊ शकते, इन्फायनाईट डिस्टन्सवर, आणि या साईडला पण इन्फायनाईट डिस्टन्सवर जाऊ शकते. ओके. तर हा जो एवढा पार्ट झाला, हा काय झाला, पार्ट ऑफ लाईन. हे काय, पार्ट ऑफ लाईन. हा झाला आपला पार्ट ऑफ लाईन.
कोणती लाईन ए बी, 2 पॉईंट दिले लाईनवर कोणतेही, त्याला पार्ट ऑफ लाईन ए बी. तर याला काय म्हणू शकतो आपण, लाईन ए बी. याला काय म्हणू शकतो, लाईन ए बी और लाईन बी ए म्हणू शकतो, लाईन बी ए. ओके, लाईन ए बी और लाईन बी ए, किंवा ए बी त्यावर लाईनचा सिम्बॉल, ए बी त्यावर लाईनचा सिम्बॉल. अशा प्रकारे तुम्ही लाईन सेगमेंट, रे आणि लाईन ए बी डिफाईन करतो. लाईन सेगमेंटमध्ये दोन पर्टिक्युलर पॉईंट्समध्ये जर आपण दोन एंड पॉईंट्समध्ये जर लाईन ड्रॉ केली तर त्याला म्हणतात लाईन सेगमेंट. जर ए आणि बी मध्ये जर लाईन ड्रॉ केली तर सेगमेंट ए बी म्हणतो आपण त्याला. त्याच्या लेंथला डिस्टन्स ए बी किंवा लेंथ ए बी आपण या प्रकारे डिनोट करू शकतो. रे म्हणजे एक एंड पॉईंट असतो, तिथून स्टार्ट होतो आणि इन्फायनाईट डिस्टन्सवर जातो. सन हे त्याचं एक पर्टिक्युलर मेन एक्झाम्पल आहे. सनपासून निघणारे रेज अर्थवर पोचतात, अदर ग्रहावर पण पोचतात, त्याला सन रेज म्हणतो. त्याचप्रमाणे रे ए बीमध्ये ए झाला आपला एंड पॉईंट झाला किंवा त्याचा रेचा स्टार्टिंग पॉईंट झाला, आणि बी म्हणजे कोणताही पॉईंट त्या रेवर असणारा. ओके, तर त्याला रे ए बी किंवा ए बीवर रे सिम्बॉल अशा प्रकारे दाखवू शकतो. लाईन ए बी म्हणजे बोथ साईडला इन्फायनाईट डिस्टन्सवर एक्सटेंड होऊ शकते. या साईडला पण इन्फायनाईट डिस्टन्स आणि या साईडला पण इन्फायनाईट डिस्टन्स. ते पार्ट ऑफ द लाईन झाली, ही काय झाली आपली पार्ट ऑफ द लाईन. ए आणि बी कोणतेही दोन पॉईंट्स जर लाईनवर प्लॉट केले तर त्याला आपण काय म्हणू शकतो, लाईन ए बी किंवा लाईन बी ए, किंवा ए बी वर लाईन सिम्बॉल दाखवला तर अशा प्रकारे तुम्ही त्याला शो करू शकता. अशा प्रकारे तुम्ही त्याला शो करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट, कॉन्ग्रुएंट सेगमेंट्स. कॉन्ग्रुएंट सेगमेंट कशा प्रकारे दाखवू शकतो, जर कोणतेही दोन सेगमेंट दिलेले आहे, समजा कोणतेही दोन सेगमेंट दिलेले आपल्याला, ए बी आणि सी आणि डी. जर लेंथ ऑफ ए बी इज इक्वल टू काय असेल, लेंथ ऑफ सी डी. म्हणजे दोन्ही सेगमेंटची लेंथ किती आहे, दोन्ही सेगमेंटची लेंथ काय सारखी आहे, देन काय म्हणू शकतो आपण, सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रुएंट टू segment AB is congruent to segment CD. Segment AB is congruent to segment CD. हे काय झालं, कॉन्ग्रुएंटचं साइन झालं. दिस इज कॉन्ग्रुएंट साइन. जर त्या दोन लाईनची लेंथ सारखी असेल तर सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट सी डी. ओके, इफ द लेंथ्स ऑफ टू सेगमेंट्स आर सेम then these segments are congruent. These two segments are congruent. Okay, properties of congruence. पहिली, reflexivity. That is segment AB is congruent to segment AB. प्रत्येक सेगमेंट हा त्याच्या प्रत्येक सेगमेंटची लेंथ त्या सेगमेंटशी कॉन्ग्रुएंट असते. ओके, दुसरी सिमेट्री. that is segment AB is congruent to segment CD, then segment CD is also congruent to segment AB. जर AB CD ला कॉन्ग्रुएंट असेल तर CD पण AB ला कॉन्ग्रुएंट आहे. हे सिमेट्रिक आहे. ओके, नेक्स्ट थर्ड, ट्रान्सिटिव्हिटी. काय ट्रान्सिटिव्हिटी, जर सेगमेंट AB कॉन्ग्रुएंट असेल सेगमेंट CD ला, सेगमेंट AB कॉन्ग्रुएंट असेल सेगमेंट CD ला, आणि सेगमेंट CD कॉन्ग्रुएंट असेल
सेगमेंट EF ला, तर देन काय होईल, कोण कोण कॉन्ग्रुएंट आहे, कोण घ्या, सेगमेंट AB CD ला कॉन्ग्रुएंट आहे आणि CD EF ला कॉन्ग्रुएंट आहे. तर सेगमेंट AB आणि सेगमेंट EF काय कॉन्ग्रुएंट असतात. AB या CD ला आहे आणि CD या EF ला कॉन्ग्रुएंट आहे. तर त्यामुळे सेगमेंट AB हा कशाला कॉन्ग्रुएंट झाला, EF ला कॉन्ग्रुएंट झाला, सेगमेंट EF ला. ओके, याला म्हणतात ट्रान्सिटिव्हिटी प्रॉपर्टी. ट्रान्सफर करू शकतो, AB CD ला आहे तर CD EF ला आहे तर AB EF ला आहे. ओके, हे झालं मिड पॉईंट. जर M is between, M point is between A and B, M हा पॉईंट A and B च्या मधात आहे आणि सेगमेंट ऑफ AM इज इक्वल टू, सेगमेंट AM इज इक्वल टू सेगमेंट MB आहे. सेगमेंट AM इज इक्वल टू सेगमेंट MB, म्हणजेच या दोघांची लेंथ सारखी आहे. कशा प्रकारे दिलेला आहे पाहून घे. पहिले आपण ड्रॉ करून घेऊ. आपल्याला काय कंडिशन दिली आहे, एक सेगमेंट दिलेला आहे. ओके, ए पॉईंट इथे आहे, बी पॉईंट आहे. ए आणि बी च्या मधात कोणता पॉईंट दिलेला, M. कशा प्रकारे, हा सेगमेंट कॉन्ग्रुएंटची साईड याला कॉन्ग्रुएंट आहे, हा सेगमेंट याला कॉन्ग्रुएंट आहे. म्हणजे हे जे डिस्टन्स आहे आणि हे जे डिस्टन्स आहे हे काय सारखं आहे, हे आणि हे डिस्टन्स सारखं आहे. दॅट इज लेंथ ऑफ AM इज इक्वल टू लेंथ ऑफ MB. लेंथ ऑफ AM इज इक्वल टू लेंथ ऑफ MB. तर काय म्हणू शकतो आपण, तर M इज point M is midpoint of segment AB. सेगमेंट AB जो आहे त्याचा मिड पॉईंट काय आहे, M आहे. सेगमेंट AB चा मिड पॉईंट आहे M. का बरं, M पॉईंट AB ला सेम डिस्टन्समध्ये डिवाइड करतो. AM चा डिस्टन्स आणि MB चा डिस्टन्स काय सेम आहे, सारखा आहे. त्यामुळे आपण त्याला काय म्हणू शकतो, पॉईंट M इज मिड पॉईंट ऑफ सेगमेंट AB. पॉईंट M इज मिड पॉईंट ऑफ सेगमेंट AB. आणि ओके, नेक्स्ट अशा प्रकारे आपण पाहिलं कॉन्ग्रुएंट सेगमेंट. जर लेंथ सारखी असेल तर सेगमेंट्स कॉन्ग्रुएंट असतात. 3 प्रॉपर्टीज पाहिला, रिफ्लेक्सिव्हिटी, सिमेट्री आणि ट्रान्सिटिव्हिटी. आणि मिड पॉईंट. मिड पॉईंट म्हणजे जर एखादा पॉईंट एखाद्या सेगमेंटला इक्वल डिस्टन्समध्ये डिवाइड असेल त्याला मिड पॉईंट म्हणतात. ओके, नेक्स्ट कंपॅरिझन ऑफ 2 सेगमेंट्स. कशा प्रकारे कंपेअर करू शकतो, इफ एखादी लेंथ दिलेली आहे AB, समजा एखादी लेंथ दिली आहे AB आणि दुसरी एक लेंथ दिली आहे ही झाली AB, ही काय झाली AB आणि ही काय झाली CD. ही लेंथ AB, ही लेंथ CD. जर लेंथ AB लेस असेल, इज लेस दॅन, लहान आहे, इज लेस दॅन लेंथ CD. लेंथ AB इज लेस दॅन लेंथ CD. तर आपण काय म्हणू शकतो, सेगमेंट AB इज लेस दॅन सेगमेंट CD. सेगमेंट AB इज लेस दॅन सेगमेंट CD. हे कंपॅरिझन कशावर डिपेंडंट असते, लेंथवर. या दोघांची लेंथ किती आहे त्यावर आपलं कंपॅरिझन डिपेंडंट असते. इथे लेंथ AB लेस आहे CD पेक्षा, म्हणून सेगमेंट AB इज लेस दॅन सेगमेंट CD. या प्रकारे आपण इथे करू शकतो. किंवा सेगमेंट CD हा काय मोठा आहे, सेगमेंट CD इज ग्रेटर दॅन सेगमेंट AB. याही प्रकारे आपण
लिहू शकतो. सेगमेंट ए बी लेस आहे, सेगमेंट सी डी मोठा आहे, सेगमेंट सी डी इज ग्रेटर देन सेगमेंट ए. काही प्रकारे आपण इथं कंपॅरिझन ऑफ सेगमेंट्स करू शकतो. ओके. नेक्स्ट, परपेंडिक्युलरिटी ऑफ सेगमेंट्स और रेज. परपेंडिक्युलरिटी ऑफ सेगमेंट्स आणि रेज. समजा अशा प्रकारे सेगमेंट दिलेले आपल्याला. सी आणि डी अशा प्रकारे जर सेगमेंट दिलेली असेल, अशा प्रकारे जर सेगमेंट दिले असेल, दोन सेगमेंट किंवा दोन रेज किंवा दोन लाईन जर परपेंडिक्युलर दिलेले असेल, जर परपेंडिक्युलर दिलेले असेल तर आपण कशा प्रकारे लिहू शकतो? परपेंडिक्युलर सेगमेंट्स और दे. याला कशा प्रकारे लिहू शकतो? ही काय लाईन ए बी आहे, ही काय लाईन सी डी आहे, लाईन आहे ना दोन्ही साईडला, आणि हे काय सेगमेंट ए बी आहे, हा काय सेगमेंट ए बी. तर आपण काय लिहू शकतो इथे? सेगमेंट ए बी इज परपेंडिक्युलर टू लाईन सी डी. सेगमेंट ए बी, हा सेगमेंट ए बी इज परपेंडिक्युलर टू लाईन सी डी. या प्रकारे लिहू शकतो. किंवा सेगमेंट ए बी इज परपेंडिक्युलर टू रे. समजा हा वरचा पार्ट नाही आहे, समजा हा पार्ट नाही आहे, तर हा काय झाला? रे झाला. हा झाला याचा स्टार्टिंग एंड पॉईंट, आणि हा झाला हे झालं स्टार्टिंग एरिया. तर हा झाला काय? रे सी डी. हा काय झाला आपला? रे सी डी. सॉरी, हा काय झाला आपला? रे झाला ना. हा काय झाला? रे. यालाच काय म्हणू शकतो? रे सी डी पण म्हणू शकतो. तर सेगमेंट ए बी इज परपेंडिक्युलर टू रे सी डी. या प्रकारे तुम्ही परपेंडिक्युलरिटी ऑफ सेगमेंट्स और रेज सांगू शकता. कोणतेही दोन रेज किंवा दोन लाईन सेगमेंट्स दुसऱ्या अदर दोन लाईन सेगमेंटला किंवा अदर कोणत्याही दोन रेजला परपेंडिक्युलर असेल, तर या प्रकारे आपण सेगमेंट ए बी इज परपेंडिक्युलर टू लाईन सी डी किंवा सेगमेंट ए बी इज परपेंडिक्युलर रे सी डी दाखवू शकतो. ओके. तर परपेंडिक्युलरिटी इथं महत्त्वाचं आहे, बाकी काहीच नाही. नेक्स्ट पाहूया, डिस्टन्स ऑफ ए पॉईंट फ्रॉम ए लाईन. हे कोणत्याही लाईनचं डिस्टन्स कशा प्रकारे दाखवू शकतो. समजा एक लाईन दिलेली आहे आपल्याला, त्याला नाव दिले इथं ए, इथं बी, आणि एक सेगमेंट दिलेला आहे इथे डी, इथे सी, आणि हा सेगमेंट काय परपेंडिक्युलर आहे. आपल्याला काय दिलेलं आहे? सेगमेंट सी डी, सेगमेंट सी डी परपेंडिक्युलर टू लाईन ए बी. सेगमेंट सी डी इज परपेंडिक्युलर टू लाईन ए बी. ओके. अशा प्रकारे दिलेला आहे. आणि पॉईंट डी हा कशावर लाय करतो? ए बी लाईनवर लाय करतो. पॉईंट डी हा काय कशावर लाय करतो? ए बी लाईनवर लाय करतो. तर आपण काय म्हणू शकतो? ही जी लेंथ आहे, लेंथ सी डी, कोणती लेंथ? ही जी लेंथ आहे सी डीची, ही जी लेंथ आहे लेंथ सी डी इज कॉल्ड एज, याला काय म्हणू शकतो? इज कॉल्ड एज डिस्टन्स ऑफ पॉइंट सी, डिस्टन्स ऑफ पॉइंट सी फ्रॉम द लाईन ए बी, फ्रॉम द लाईन ए बी. काय म्हटलं? हे जे डिस्टन्स आहे, हे जे डिस्टन्स आहे
हे डिस्टन्स काय झालं, लाईन कोणत्या लाईनपासूनचं डिस्टन्स झालं, ए बी लाईनपासूनचं. कोणत्या पॉईंटचं, सी पॉईंटचं. या पॉईंटचं ए बी लाईनपासूनचं डिस्टन्स कशा प्रकारे काढलं, सी डीला परपेंडिक्युलर, ए बी लाईनला परपेंडिक्युलर सी डी लाईन काढली. सी डी लाईनची जी लेंथ आहे तीच लेंथ काय झालं, डिस्टन्स ऑफ पॉईंट सी फ्रॉम द लाईन ए बी. डिस्टन्स ऑफ पॉईंट सी फ्रॉम द लाईन ए बी. आणि डी हा काय झाला आपला, डी पॉईंट काय झाला, फूट ऑफ परपेंडिक्युलर, जो परपेंडिक्युलर काढला होता, फूट ऑफ परपेंडिक्युलर. झालं. आणि समजा हे जर डिस्टन्स ए असेल तर लेंथ ऑफ सी डी जर ए असेल तर डिस्टन्स ऑफ देन पॉईंट सी काय इज ॲट ए डिस्टन्स ऑफ ए, इज ॲट ए डिस्टन्स ऑफ ए फ्रॉम लाईन ए बी. कोणत्या डिस्टन्स ऑफ ए फ्रॉम लाईन ए बी. ए बी कोणत्या डिस्टन्सवर आहे, ए डिस्टन्सवर आहे. ओके. तर अशा प्रकारे तुम्ही एक पॉईंट आणि लाईनमधलं डिस्टन्स काढू शकता. कशा प्रकारे काढायचं, समजा कोणती एक लाईन दिली असेल आणि कोणती एक लाईन दिली असेल आणि कोणताही एक पॉईंट दिला असेल, समजा पी. तर आपल्याला पी आणि या लाईन एक्स वाय मधलं डिस्टन्स काढायचं असेल तर काय करावं लागेल, इथून एक परपेंडिक्युलर या लाईनवर घ्यावं लागेल. काय करावं लागेल, या पॉईंटपासून एक परपेंडिक्युलर या लागेल. समजा हा झाला क्यू, समजा हा झाला क्यू आणि हे जे पी क्यू असेल तेच डिस्टन्स, हे जे पी क्यू डिस्टन्स असेल, हे लेंथ ऑफ पी क्यू जेवढं असेल तेच डिस्टन्स म्हणजे पॉईंट पीचं लाईन एक्स वाय पासून असेल. अशा प्रकारे तुम्ही डिस्टन्स ऑफ ए पॉईंट फ्रॉम ए लाईन काढू शकता. ओके, समजलं. दीज आर द बेसिक कन्सेप्ट्स फॉर द जॉमेट्री. हे जॉमेट्रीचे बेसिक कन्सेप्ट्स आहे. नेक्स्ट पॉईंट काय, कंडिशनल स्टेटमेंट्स अँड द कॉन्व्हर्स. नेक्स्ट काय पाहायचं आपल्याला, कंडिशनल स्टेटमेंट अँड द कॉन्व्हर्स. जर व्हॉट इज मीन बाय कंडिशनल स्टेटमेंट, इफ द गिवन स्टेटमेंट जर is form of if आणि then या फॉर्ममध्ये जर आपलं स्टेटमेंट असेल, इफ आणि देन या फॉर्ममध्ये जर स्टेटमेंट लिहिलं असेल तर त्याला काय म्हणतात, कंडिशनल स्टेटमेंट. जे इफचा पार्ट असतो त्याला काय म्हणतात, अँटीसिडंट. इफचा पार्ट जो असतो त्याला काय म्हणतात, अँटीसिडंट. आणि जो देनचा पार्ट असतो त्याला काय म्हणतात, कॉन्सिक्वेंट. हा झाला अँटीसिडंट. इफचा जो पार्ट असतो त्याला अँटीसिडंट आणि देनचा जो पार्ट असतो त्याला कॉन्सिक्वेंट. म्हणजे कोणतंही स्टेटमेंट जर इफ पासून स्टार्ट होत असेल आणि देन एंड होत असेल त्या स्टेटमेंटला काय म्हणतात, कंडिशनल स्टेटमेंट. इफ जर असं काही झालं तर काय होईल, जर तर म्हणजेच इफ देन वाला स्टेटमेंट, यातला जो इफ वाला जो पार्ट असतो याला काय म्हणतात, अँटीसिडंट. आणि जो देन वाला जो पार्ट असतो त्याला म्हणतात कॉन्सिक्वेंट. एखादं एक्झाम्पल पाहूया. एक स्टेटमेंट जर घेतलं, डायगोनल्स ऑफ ए रोम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ इच अदर. डायगोनल्स ऑफ रोम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ इच अदर. यालाच कंडिशनल फॉर्ममध्ये कसं लिहू शकतो, इफ गिवन क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बस देन डायगोनल्स आर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ इच अदर. जर गिवन क्वाड्रिलॅटर काय असेल, रोम्बस. हा जो पार्ट झाला हा काय झाला, अँटीसिडंट. हा झाला अँटीसिडंट पार्ट. ओके. आणि हा जो पार्ट झाला उरलेला हा झाला कॉन्सिक्वेंट. हे झालं कॉन्सिक्वेंट. जर तो क्वाड्रिलॅटरल रोम्बस असेल, इफ क्वाड्रिलॅटरल इज रोम्बस, तर काय होईल, त्याचे डायगोनल्स परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ इच अदर असतात. देन द डायगोनल्स
आर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ इच अदर, जर तो रोम्बस असेल तर, जर तो रोम्बस असेल तर. आणि मग कॉन्व्हर्स म्हणजे काय? कॉन्व्हर्स म्हणजे काय? जर कॉन्सिक्वेंट अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंट हे जे कंडिशनल स्टेटमेंटमध्ये असतात, इफ द अँटीसिडंट अँड कॉन्सिक्वेंट इन कंडिशनल स्टेटमेंट आर इंटरचेंज. जर कॉन्सिक्वेंटलेला अँटीसिडंट म्हटलं आणि अँटीसिडंटला कॉन्सिक्वेंट म्हटलं तर जे काही स्टेटमेंट मिळते त्याला काय म्हणतात? कॉन्व्हर्स म्हणतात. त्याला काय म्हणतात? कॉन्व्हर्स. म्हणजे इथं जर मी म्हटलं इफ द गिवन क्वाड्रिलेटरल इज हे अँटीसिडंट आहे आणि देन इट्स डायगोनल्स आर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ इच अदर, हे काय कॉन्सिक्वेंट. तर याला जर मी अँटीसिडंट म्हटलं, इथून जर इफनं स्टार्ट केलं, इफ इट्स डायगोनल्स आर परपेंडिक्युलर, इफ quadrilaterals diagonals are perpendicular bisector, then if च्या जागी काय येईल? then the quadrilateral is rhombus. If quadrilaterals diagonals are perpendicular bisector of each other, then quadrilateral is rhombus. तर कंडिशनल स्टेटमेंट आणि कॉन्व्हर्स जे इफ देन मध्ये असतेच ते त्याचं कॉन्सिक्वेंटचा अँटीसिडेंट करायचं, अँटीसिडेंटचं कॉन्सिक्वेंट करायचं, त्याला म्हणतात कॉन्व्हर्स म्हणतात. आणि जे कंडिशनल स्टेटमेंट इथं जर ट्रू असेल तर त्याचा कॉन्व्हर्स ऑलवेज ट्रू असतो का? नाही. जर कंडिशनल स्टेटमेंट ट्रू असेल तर त्याचा कॉन्व्हर्स ऑलवेज ट्रू नसतो. कशा प्रकारे आपण पाहूया. का बरं अशा प्रकारे म्हणतो आपण? नेक्स्ट पार्टमध्ये पाहू. तुम्हाला जे पुढे दिलेले स्टेटमेंट आहे त्याच्यावरून समजेल. एक्झाम्पल नंबर 1 पहा. आपण जे स्टेटमेंट वापस घेऊया. हा पार्ट काय झाला आपला? इफ क्वाड्रिलेटरल इज अ रोम्बस अँटीसिडंट, अँटीसिडंट आला अँटीसिडंट. ओके. आणि कॉन्सिक्वेंट वाला पार्ट, देन इट्स डायगोनल्स आर परपेंडिक्युलर बायसेक्टर, कॉन्सिक्वेंट. ओके. हा झाला त्याचा कॉन्सिक्वेंट. तर याच्यात आपल्याला कॉन्व्हर्स लिहायचं असेल तर कॉन्व्हर्स कसं लिहू शकतो आपण? काय कॉन्व्हर्समध्ये काय करायचं? जे देनवालं स्टेटमेंट आहे ते पहिले लिहायचं. पण कशात? इफमध्ये. इफ काय लिहायला लागेल मग? देन इट्स डायगोनल्स आर परपेंडिक्युलर टू बायसेक्टर्स ऑफ इच अदर. देन if quadrilateral diagonals, if quadrilateral diagonals are perpendicular bisectors of each other, then मध्ये काय लिहायला लागेल मग? इफ वाला पार्ट, अँटीसिडंट वाला पार्ट काय आहे? क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बस. देन quadrilateral is a rhombus. Quadrilateral is a rhombus. क्वाड्रिलेटरल का असेल? रोम्बस असेल. तर हे स्टेटमेंट ट्रू आहे का? हो. क्वाड्रिलेटरचे जर डायगोनल बायसेक्टर्स असेल, डायगोनल्स आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर असेल तर क्वाड्रिलेटर काय? रोम्बस असतो. हे स्टेटमेंट काय? ट्रू. तर इथं कॉन्व्हर्स आणि कंडिशनल स्टेटमेंट बोथ आर ट्रू. कॉन्व्हर्स आणि कंडिशनल स्टेटमेंट काय? ट्रू आहे. कॉन्व्हर्स आणि कंडिशनल स्टेटमेंट ट्रू आहे. अँड इट्स कॉन्व्हर्स, आणि त्याचा कॉन्व्हर्स काय आहे? इट्स ट्रू. ठीक आहे, ट्रू आहे. समजलं? कंडिशनल आणि कॉन्व्हर्समध्ये जे इफ मधला पार्ट असतो तो देन मध्ये लिहायचा, जो देन मधला पार्ट असतो तो इफ मध्ये लिहायचा. कंडिशनल स्टेटमेंट आणि त्याचा कॉन्व्हर्स. आता नेक्स्ट स्टेटमेंट पाहूया. इथं अँटीसिडंट कोणता आहे? इफ, हा वाला पार्ट. कॉन्सिक्वेंट कोणता आहे? देन वाला पार्ट. देन वाल्या पार्टमध्ये पहिले लिहा लागेल देन वाला पार्ट इफ. देन इट इज अ इवन ऑर. इफ ए नंबर इज, पहिले तो लिहा लागेल इफ नंबर इज इवन ऑर, इवन इफ नंबर इज इवन और ऑड. देन वाल्या पार्टमध्ये काय लिहिलं? हे देन अ नंबर इज प्राईम नंबर. देन नंबर इज प्राईम नंबर. देन number is a
प्राइम नंबर, देन नंबर इज ए प्राइम नंबर. बरोबर आहे काय? इफ नंबर इज इवन ऑर ऑड, नंबर इवन किंवा ऑड असेल देन सर्व नंबर काय प्राइम नंबर असतात का? नाही. इवन आणि ऑड मधले सर्व नंबर प्राइम नंबर असतात? नाही. तर हे स्टेटमेंट काय? फॉल्स आहे. हे स्टेटमेंट काय? फॉल्स आहे. आणि हे स्टेटमेंट काय? ट्रू आहे. इफ इफ कोणताही नंबर प्राइम असेल तो इवन ऑड असू शकतो, त्याचा जर कॉन्व्हर्स काढलं तर ट्रू आलं का? नाही. कोणताही नंबर ऑड असेल, इवन ऑड असेल तर तो प्राइम असतो का? नसतो. तर अशा प्रकारे कंडिशनल स्टेटमेंट आणि कॉन्व्हर्स स्टेटमेंट प्रत्येक वेळेस, जर कंडिशनल स्टेटमेंटचं जर कॉन्व्हर्स केलं प्रत्येक वेळेस ते ट्रू निघेल का? नाही निघणार. कधी कधी फॉल्स पण निघू शकते. हे एक त्याचं एक समजलं, कंडिशनल स्टेटमेंट आणि कॉन्व्हर्स. एखादा इफ देन मधलं स्टेटमेंट असेल त्याला जर आपण रिव्हर्स केलं, जे देन मध्ये असते ते इफ मध्ये केलं आणि जे इफ मध्ये असते ते देन मध्ये, जर जे स्टेटमेंट आपल्याला मिळेल त्याला कॉन्व्हर्स म्हणत असतात. आणि कॉन्व्हर्स स्टेटमेंट हे ऑलवेज ट्रू नसते. ओके, लेट अस सी नेक्स्ट postulates. What is mean by postulates? By Greek mathematician Euclid for granted some self-evident geometrical statement which are accepted by all and called them as postulates. युक्लिड नावाच्या मॅथमॅटिशियननं काय केलं की काही त्याचे जे मॅथमॅटिक्स बद्दल जे काही त्यांचे सेल्फ एव्हिडंट जॉमेट्रिकल स्टेटमेंट होते, जे सर्वांना ॲक्सेप्टेड केले, त्या सेल्फ एव्हिडंट जॉमेट्रिकल स्टेटमेंटला काय म्हटलं? पॉस्ट्युलेट म्हटलं. या पॉस्ट्युलेटला आपण कोणतं प्रूफ देऊ शकत नाही. जे सेल्फ एव्हिडंट आहे की बा एखादा सेल्फ एव्हिडंट फिनॉमिना आहे की त्याला आपण प्रूव्ह नाही करू शकत, अशा स्टेटमेंटला युक्लिडनं काय म्हटलं? पॉस्ट्युलेट म्हटलं. की ज्याचं काही प्रूफ नाही आहे पण ते स्टेटमेंट ट्रू आहे, सर्वांनी ॲक्सेप्ट केले, अशा स्टेटमेंटला काय म्हटलं? पॉस्ट्युलेट म्हटलं. आणि या पॉस्ट्युलेटचाच यूज करून आपण काही प्रॉपर्टीज प्रूव्ह करू शकतो लॉजिकली. या पॉस्ट्युलेट्सचाच यूज करून आपण काही प्रॉपर्टी प्रूव्ह करू शकतो. पॉस्ट्युलेटला प्रूव्ह करू शकत नाही. पॉस्ट्युलेट हे सेल्फ एव्हिडंट स्टेटमेंट आहे की त्याला आपण ट्रू मानायचंच आणि ते सर्वांना ॲक्सेप्ट केलेलं आहे. असे काही स्टेटमेंट युक्लिड नावाच्या मॅथमॅटिशियननं लिहून ठेवलेले आहेत किंवा त्यानं जे अभ्यास केला त्यामधून त्यानं लिहिलेले आहेत. त्या स्टेटमेंटला आपण पॉस्ट्युलेट्स म्हणतो. तर युक्लिडचे काही पॉस्ट्युलेट काय आहे की देअर आर इन्फायनाईट लाईन्स पासिंग थ्रू अ पॉईंट. एक कोणताही जर पॉईंट असेल तर त्यामधून इन्फायनाईट लाईन्स जातात. बरोबर आहे, सेल्फ एव्हिडंट आहे, याला काही प्रूफ नाही आहे. इन्फायनाईट नंबर ऑफ लाईन्स जाऊ शकतात अशा प्रकारे. नेक्स्ट अजून काय पॉस्ट्युलेट आहे? देअर इज ओनली वन अँड ओनली वन लाईन पासिंग थ्रू टू पॉईंट्स. जर कोणतेही दोन पॉईंट दिले असेल तर त्यामधून फक्त एकच लाईन जाते, करेक्ट आहे. अजून दुसरी लाईन जाते का कोणती? नाही. हे पण पॉस्ट्युलेट करेक्ट आहे. ओके, अ सर्कल ऑफ अ गिवन रेडियस कॅन बी ड्रॉन टेकिंग एनी पॉईंट ॲज अ सेंटर. सर्कल आपण कोणताही पॉईंट सेंटर घेऊ शकतो, इथेही घेऊ शकतो, इथेही घेऊ शकतो. इथे सर्कल काढायसाठी काही हे नसते, इथेही सर्कल काढू शकतो, इथेही सर्कल काढू शकतो. ओके, नेक्स्ट ऑल राईट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट विथ इच अदर. सर्व राईट अँगल्स हे कॉन्ग्रुएंट असतात एकमेकांशी. त्याचं म्हणजे जी मेजरमेंट असते ते सेम असते. ओके, ऑल राईट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. इफ इंटेरियर अँगल्स फॉर्म ऑन वन साइड ऑफ ट्रान्सव्हर्सल ऑफ टू लाईन्स ॲड अप टू द लेस दॅन टू राईट अँगल्स देन लाईन प्रोड्यूस इन दॅट डायरेक्शन इंटरसेक्ट इच अदर. जी काही लाईन तयार होईल ती इंटरसेक्ट होते. अशा प्रकारे काही युक्लिडनं पॉस्ट्युलेट म्हणजे ते सेल्फ एव्हिडेंटली ट्रू स्टेटमेंट आहे आणि सर्वांना ते ॲक्सेप्ट केलेले आहे की हे स्टेटमेंट ट्रू आहे. दीज ऑल स्टेटमेंट्स आर ट्रू. हे सर्वांना ॲक्सेप्ट केलेले आहे. याचा वापर करून आपण काही प्रॉपर्टीज प्रूव्ह करणार आहोत. ओके, पॉस्ट्युलेट्स म्हणजे समजलं की जे सेल्फ एव्हिडंट स्टेटमेंट असतात जॉमेट्रिकल त्याला पॉस्ट्युलेट म्हणतात. हे युक्लिडनं दिले म्हणून त्याला युक्लिड्स पॉस्ट्युलेट म्हणतात. ओके, नेक्स्ट पाहूया थेरम्स. अ प्रॉपर्टी इज सपोज टू बी ट्रू. एक कोणतीही प्रॉपर्टी असेल इज सपोज टू बी ट्रू आणि इट इज प्रूव्ड लॉजिकली देन इट इज कॉल्ड ॲज थेरम. आधी काय पाहिलं? पॉस्ट्युलेट्स म्हणजे की ती प्रॉपर्टी ट्रू होती पण त्याला प्रूफ होतं का? नाही. इथे काय असते? एक प्रॉपर्टी आहे ती ट्रू आहे आणि त्याला आपण लॉजिकली प्रूव्ह पण करू शकतो. त्याला काय म्हणतो आपण? थेरम. त्याला म्हणतो थेरम. आणि त्या थेरमला
जे काही लॉजिक दिलेलं असतं आपण लॉजिकल आर्ग्युमेंट मेड टू प्रूव्ह द थेरम, त्या थेरमला प्रूव्ह करण्यासाठी जे काही आपण प्रोसिजर लिहिली असेल, जे काही लॉजिकल आर्ग्युमेंट दिलेलं असते, जे काही लॉजिकल आपण त्याला प्रूव्ह केलं असेल लॉजिकली, काही प्रॉपर्टीज वापरून काही त्याचे आपले जे पॉस्ट्युलेट आहे ते वापरून आपण जर प्रूव्ह केलं असेल तर त्याला काय म्हणतात, प्रूफ म्हणतात. त्याला म्हणतात प्रूफ. म्हणजे थेरमला लॉजिकल आर्ग्युमेंट दिलं प्रूव्ह करण्यासाठी तर त्याला काय म्हणतात, प्रूफ. वेन वी आर गोइंग टू प्रूव्ह कंडिशनल स्टेटमेंट इज ट्रू, इट्स अँटीसिडंट इज गिवन पार्ट आणि कॉन्सिक्वेंट इज द पार्ट टू बी प्रूव्ह. जर इफ आणि देनचं स्टेटमेंट असेल, इफ आणि देनचं जर स्टेटमेंट असेल आपल्याजवळ, हा झाला अँटीसिडंट पार्ट, आधीच पाहिला आपण आत्ता अँटीसिडंट पार्ट, आणि हा झाला कॉन्सिक्वेंट पार्ट, हा झाला कॉन्सिक्वेंट पार्ट. तर जो इफवाला पार्ट असेल, हा जो इफवाला पार्ट असेल हा काय असेल, गिवन पार्ट. हे काय असेल आपल्याजवळ, गिवन असेल, हा आपल्याला काय असेल, गिवन. आणि हा जो पार्ट असेल देनवाला, हा काय करायचा असेल आपल्याला, प्रूव्ह, टू बी प्रूव्ह. हा आपल्याला काय करावं लागेल, प्रूव्ह करावं लागेल. जर हे असेल तर हे का बरं, हे आपल्याला प्रूव्ह करावं लागेल. त्यात दोन टाईपचे प्रूफ आहे, एक डायरेक्ट प्रूफ आणि एक इनडायरेक्ट प्रूफ. दोन प्रकारचे प्रूफ आहे, एक इनडायरेक्ट प्रूफ आणि एक डायरेक्ट प्रूफ. थेरमला लॉजिकल आर्ग्युमेंट किंवा थेरमला प्रूव्ह करण्यासाठी जे काही लॉजिकल आर्ग्युमेंट दिलं त्याला काय म्हणतो, प्रूफ म्हणतो. ओके, नेक्स्ट पाहू. हां, गिवन थेरम इज द अपोजिट अँगल्स फॉर्म बाय टू इंटरसेक्टिंग लाईन्स आर इक्वल मेजर्स. कोणत्याही दोन इंटरसेक्टिंग लाईन्सनं जे अपोजिट अँगल्स फॉर्म केलेले असतात ते इक्वल मेजरचे असतात, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे आपल्याला काय दिलं आहे, दोन इंटरसेक्टिंग लाईन्स दिलेल्या आहे. कोणत्या लाईन, गिवन काय, लाईन ए बी अँड सी डी आर इंटरसेक्ट ॲट पॉईंट ओ सच दॅट ए ओ बी आणि सी ओ डी. ए बी लाईन दिलेली आहे, सी डी लाईन दिलेली आहे, इंटरसेक्ट कुठे होतं, ए बीवर, ओ पॉईंटवर ए ओ बी आणि सी ओ डी. अशा प्रकारे आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, अपोजिट अँगल्स, अँगल ए ओ सी आणि बी ओ डी. ए ओ सी आणि बी ओ डी म्हणजे हा अँगल आणि हा अँगल हे काय इक्वल आहे, आणि अँगल बी ओ सी आणि अँगल बी ओ सी आणि ए ओ डी हा अँगल काय इक्वल आहे. हे दोन अँगल आणि हे अपोजिट जे अँगल्स आहे ते आपल्याला काय करायचे आहे, इक्वल आहे, प्रूव्ह करायचं आहे. तर याला प्रूव्ह करायसाठी आपण थेरमला काय लिहित असतो, प्रूफ, जे आपलं लॉजिकल आर्ग्युमेंट आहे, प्रूफ. ओके, प्रूफ देण्यापूर्वी आपल्याला एक प्रॉपर्टी माहीत आहे. कोणती प्रॉपर्टी, जर कोणती एक स्ट्रेट लाईन दिलेली असेल त्यावर जर अँगल फॉर्म होत असेल हा ए आणि हा बी, तर हा टोटल अँगल किती असतो, 180 डिग्री. हा टोटल अँगल किती असतो, 180 डिग्री. ठीक आहे, लिनियर पेअर आहे, स्ट्रेट लाईनवर असलेली लिनियर पेअर, म्हणजे ए प्लस बी किती असते, ऑलवेज 180 डिग्री. याला काय म्हणतात, अँगल्स इन अ लिनियर पेअर. लिनियर पेअरवर जे अँगल्स असतात त्यांची बेरीज 180 डिग्री असतात. स्ट्रेट लाईनवर जे अँगल्स असतात त्यांची बेरीज किती असते, ऑलवेज 180 डिग्री. ए आणि बीची बेरीज किती असते, 180. ही प्रॉपर्टी आपल्याला माहीत आहे, ही लक्षात ठेवायची फक्त इथे यूज करताना. तर काय लिहू शकतो आपण, समजा सी डी लाईन कन्सिडर केली, तर ए ओ सी, अँगल ए ओ सी आणि ए ओ डी हे काय झाले, लिनियर पेअर झाले. अँगल ए ओ सी आणि ए ओ डी काय झाले, लिनियर पेअर, बरोबर ना. या लाईनवरचे ए ओ सी आणि ए ओ डी अँगल ए ओ सी प्लस अँगल ए ओ डी इज इक्वल टू 180 डिग्री. का बरं, ए ओ सी आणि ए ओ डी का बरं लिनियर, का बरं 180 डिग्री आहे, अँगल्स इन लिनियर पेअर, अँगल्स इन लिनियर पेअर. ओके, नेक्स्ट आता समजा ए बी लाईन घ्या. नंतर ए बी लाईनवर कोणता अँगल घेऊ शकतो, ए बी लाईन हे अँगल्स कोणते, ए ओ डी आणि बी ओ डी. ए ओ डी आणि बी ओ डी हे काय लिनियर पेअर अँगल्स झाले. तर अँगल
अँगल AOD प्लस अँगल BOD इज इक्वल टू 180 डिग्री. Angles in a linear pair. Angles in a linear pair. Same प्रॉपर्टीचा यूज करून इथं प्रूव्ह केला आपण. नंतर काय करतो, याला 1 नंबर दिला, याला 2 नंबर दिला, तर हे 180 डिग्री आहे, हे दोघांना काय करू शकतो, इक्वेट करू शकतो. तर काय लिहू शकतो, अँगल AOC प्लस अँगल AOD इज इक्वल टू अँगल AOD प्लस अँगल BOD. ओके, तर इथं कॉमन कोणतं आहे, AOD कॉमन आहे, तर याला काय केलं, एलिमिनेट केलं. याला काय केलं, एलिमिनेटिंग अँगल AOD ला एलिमिनेट केलं. तर कोणकोणते सारखं येते मग, मेजर अँगल AOC इज इक्वल टू अँगल BOD. हे प्रूव्ह झालं. अँगल AOC इज इक्वल टू अँगल BOD. अशाच प्रकारे आपण दुसऱ्या स्टेटमेंट प्रूव्ह करू शकतो. अँगल सिमिलरली इट कॅन बी प्रूव्ह दॅट. सिमिलरली प्रूव्ह करू शकतो आपण कशा प्रकारे, अँगल BOC इज इक्वल टू अँगल AOD. BOC इज इक्वल टू अँगल AOD. हे पण आपण इथं प्रूव्ह करू शकतो. समजलं. अशा प्रकारे दोन्ही अँगलचे मेजर आपण प्रूव्ह केले. कसे प्रूव्ह केले, पहिले अँगल AOC प्लस AOD 180 डिग्री, अँगल्स इन लिनियर वेअर, AOC इज इक्वल टू AOD. नंतर काय झालं, AOD आणि BOD हे पण लिनियर पेअर आहे. यामध्ये काय केलं, कम्पेअर केलं एकमेकाशी. का बरं, दोघांची मेजरमेंट सेम आहे, तर AOD एलिमिनेट केले सेम असल्यामुळे, तर AOC इज इक्वल टू BOD आले. त्याचप्रमाणे BOC इज इक्वल टू AOD आपण प्रूव्ह करू शकतो की अपोजिट अँगल्स हा सेम. तर काय, हा थेरम प्रूव्ह झाला. कोणता थेरम, द अपोजिट अँगल्स फॉर्म बाय इंटरसेक्टिंग लाईन्स आर इक्वल मेजर. जे काही अपोजिट अँगल फॉर्म होतात इंटरसेक्टिंग लाईननं ते इक्वल मेजरचे असतात, हे इथे प्रूव्ह होते. नेक्स्ट, अशा प्रकारे थेरम कोणताही थेरम लिहिताना किती पार्ट महत्त्वाचे आहे, मग 3 पार्ट. गिवन काय आहे, प्रूव्ह काय करायचं आहे, आणि त्याचं प्रूफ काय आहे, हे आपले 3 पार्ट महत्त्वाचे आहे. गिवन, टू प्रूव्ह आणि प्रूफ, हे 3 पार्ट कोणत्याही थेरममध्ये महत्त्वाचे असतात. नेक्स्ट पाहूया काय दिलेलं आहे, इनडायरेक्ट प्रूफ आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. समजा एखादा एक्झाम्पल स्टेटमेंट काय, अ प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2 इज ऑड. म्हणजे 2 पेक्षा कोणताही नंबर जर दिलेला असेल तो ऑलवेज ऑड असते, आपल्याला गिवन आहे. तर त्याचं कंडिशनल स्टेटमेंट आपण प्रूव्ह तयार केलं. इफ गिवन P इज प्राईम नंबर, तर गिवन P इज प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2, दिलेला P जो आहे कोणताही नंबर आहे तो प्राईम नंबर असेल ग्रेटर दॅन 2, देन इट इज ऑड. जर दिलेला नंबर प्राईम नंबर आहे आणि तो ग्रेटर दॅन 2 आहे, तर तो नंबर काय असेल, ऑलवेज ऑड असेल. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की तो जो नंबर असेल तो ऑलवेज ऑड आहे. तर गिवन काय लिहू शकतो, P इज अ प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2. कोणताही P जर कोणता नंबर असेल तर तो काय आहे, ग्रेटर दॅन 2 आहे, 2 पेक्षा मोठा आहे. ओके, हे गिवन आहे, 2 पेक्षा मोठा आहे, आणि तो काय, हा नंबर काय प्राईम नंबर आहे. म्हणजे याला एक तर 1 डिवाइड करू शकतो किंवा P डिवाइड करू शकतो फक्त. बाकी कोणत्याच नंबरनं प्राईम नंबरला डिवाइड नाही करू शकतो. त्यामुळे 1 and P आर द ओनली डिवायझर्स ऑफ P. 1 and P आर द डिवायझर. आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे की हा जो गिवन नंबर आहे हा काय असला पाहिजे, ऑड असला पाहिजे. हा जो गिवन नंबर आहे तो काय असला पाहिजे, ऑड असला पाहिजे. तर कशा प्रकारे प्रूव्ह करायचं, प्रूफ लिहू शकतो आपण. प्रूफ इनडायरेक्टली कसं, समजा लेटस सपोज P इज नॉट ए इवन नंबर, P इज नॉट ए ऑड नंबर. समजा आपण
जे प्रूव्ह करायचं आहे ते समजलंच नाही. पी इज नॉट ए ऑड नंबर. पी ऑड नाही आहे, पी ऑड नाही आहे तर मग काय आहे, देन पी इज अ इवन नंबर. ऑड नाही आहे तर तो नंबर काय इवन झाला, इवन नंबर. पण आपल्याला गिवन काय आहे, गिवन काय आहे आपल्याला, गिवन दॅट पी इज ग्रेटर दॅन 2, पी इज ग्रेटर दॅन 2, पी इज ग्रेटर दॅन 2 हे गिवन आहे आपल्याला. आणि पी हा इवन नंबर असल्यामुळे, पी हा इवन नंबर असल्यामुळे इवन नंबरचे डिवायझर काय असतात, डिवायझर ऑफ पी, डिवायझर म्हणजे भाग देणारा, डिवायझर ऑफ पी इज 2, डिवायझर ऑफ पी इज 2. हा पहिला स्टेटमेंट. समजा कोणताही इवन नंबर असेल 2, 4, 6, 8 याला 2 न भाग जातो ना, या सर्व नंबरला 2 न भाग जातो, म्हणून डिवायझर ऑफ पी इज 2. जर नंबर इवन असेल तर त्याचा डिवायझर किती आहे, 2 आहे. म्हणजे आपल्याला काय दिलं आहे, पी ग्रेटर दॅन 2 दिलेला आहे. पी आपल्याला काय दिला, ग्रेटर दॅन 2. ग्रेटर दॅन 2 जर असेल पण म्हणजे 2 आपल्या इव्हनमध्ये नाही आहे, 2 आपल्या इव्हन म्हणजे पुढचे इव्हन नंबर काय 4, 6, 8 हेच आपले इव्हन नंबर असू शकतात आन्सरमध्ये. पण आपल्याला काय दिलं आहे, 1 अँड पी, 1 अँड पी आर द ओनली डिवायझर्स. आपल्याला 1 अँड पी आर द ओनली डिवायझर्स ऑफ पी, ओनली डिवायझर्स ऑफ पी. पीचे डिवायझर किती, पीचे डिवायझर कोणते आहे, पीचे डिवायझर कोणते आहे, 1 अँड पी आहे, 1 अँड पी आहे. 2 डिवायझर असू शकतो का, नाही आपल्याला, कारण गिवनच आहे 1 अँड पी आर द ओनली डिवायझर, कारण तो प्राईम नंबर आहे, प्राईम नंबरचे डिवायझर 1 अँड पी असते. 4, 6, 8ला 4, 6चे डिवायझर आहे ना, याला 2 न जाते, यालाही 2 न जाते, यालाही 2 जाते, याला 3 नाही जाते, याला 4 नाही जाते, अलग अलग आहे. पण 1 अँड पी, तर हे दोन्ही काय कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट झाले की डिवायझर ऑफ पी इज 2 आणि 1 अँड पी आर द डिवायझर्स ऑफ पी. तो स्टेटमेंट 1 अँड 2, स्टेटमेंट 1 अँड 2 आर कॉन्ट्राडिक्टरी, म्हणजे अपोजिट आहे ते दोन्ही स्टेटमेंट. एका ठिकाणी म्हणू शकतो आपण, एका ठिकाणी काय म्हणू लागलो, डिवायझर आहे, एका ठिकाणी काय म्हणू लागलो, डिवायझर नाही आहे. ते दोन्ही कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट झाले. तर आपलं जे अझम्पशन आहे, आपलं अझम्पशन काय आहे, पी इज अ इवन नंबर, हे अझम्पशनच काय रॉंग. देन द अझम्पशन P is not a odd number, P is not a odd number is wrong. हे जे assumption आहे is wrong, हे wrong आहे. म्हणजेच काय आहे, this proves, म्हणजेच काय प्रूव्ह होते, this proves की a prime number greater than 2, prime number greater than 2 is odd, greater than 2 is odd. हे आपण प्रूव्ह होते. समजलं कसं प्रूव्ह केलं, इनडायरेक्टली प्रूव्ह केलं की पहिले काय सपोज केलं की गिवन पी जो नंबर आहे तो काय आहे, ऑड नाही आहे. ऑड नाही आहे म्हणजे कोणता, इवन आहे. इवन आहे म्हणजे त्याला 2 न भाग देऊ शकतो आपण, त्याला काय देऊ शकतो, 2 न भाग देऊ शकतो ना, कोणत्याही इवन नंबरला 2 न भाग जाते. पण आपल्याला गिवन काय आहे, पण आपला गिवन काय आहे की पी प्राईम नंबर आहे. प्राईम नंबर म्हणजे त्याला फक्त 1 अँड पी न, कोणत्याही प्राईम नंबर जर दिला असेल 3, 5, 7 याला फक्त 1 न भाग जाते आणि त्याच नंबरनं, म्हणजे 3ला 3 न, 5ला 5 न, म्हणजे 1 अँड पी आर द ओनली डिवायझर्स ऑफ पी. त्या नंबरचे 1 आणि तोच नंबर डिवायझर आहे. आता एकाच्या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो, डिवायझर, एका ठिकाणी काय म्हणू लागलो आपण, इथे काय म्हणू लागलो की डिवायझर ऑफ पी इज 2 आणि डिवायझर ऑफ
पी इज 1 अँड पी आर द ओनली, हे दोन्ही काय झाले कॉन्ट्राडिक्शन झाले ना. एका ठिकाणी म्हणतो 2 डिवायझर आहे, एका ठिकाणी म्हणतो 1 अँड पी डिवायझर आहे, तो कॉन्ट्राडिक्टरी आहे. म्हणजे हे जे अझम्पशन केलं आहे पी इज नॉट अ ऑड नंबर म्हणजे पी इवन नंबर आहे, हे अझम्पशन आपलं काय चुकीचं आहे. द अझम्पशन पी इज नॉट अ ऑड नंबर इज रॉंग, म्हणजे चुकीचं आहे. म्हणजे पी काय पी हा काय आपला ऑड नंबरच आहे. पी काय आपला ऑड नंबरच आहे. कधी दिस प्रूव्स अ प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2 इज ऑलवेज ऑड. प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2 इज ऑड. ओके, अशा प्रकारे आपण इनडायरेक्टली प्रूव्ह केलं की जो काही प्राईम नंबर 2 पेक्षा मोठा असेल तो ऑलवेज ऑड असतो. अशा प्रकारे प्रूव्ह केला आहे. तर येथे फर्स्ट चॅप्टर मॅथमॅटिक्स पार्ट 2चं आपण कंप्लीट केलेलं आहे, ज्यामध्ये बेसिक कन्सेप्ट्स ऑफ जॉमेट्री आपण पाहिलेले आहे. कोऑर्डिनेट आणि डिस्टन्स म्हणजे काय, डिफरंट लाईन सेगमेंट, लाईन, अजून कॉन्ग्रुएन्सी म्हणजे काय, त्याचे प्रॉपर्टीज काय असतात हे सर्व, प्रूफ म्हणजे काय, कंडिशनल स्टेटमेंट आणि कॉन्व्हर्स म्हणजे काय, पॉस्ट्युलेट म्हणजे काय, आणि लास्टली थेरम्स आणि त्याचे प्रूफ कशा प्रकारे देऊ शकतो, हे जे बेसिक्स असते जॉमेट्रीमध्ये हे आज आपण इथे पाहिलेलं आहे. येणाऱ्या व्हिडिओमध्ये बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्रीचे आपण प्रॅक्टिस सेट आणि प्रॉब्लेम सेट घेऊया. तर जरूर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अनुज क्लासरूमला सबस्क्राईब करा. येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रॅक्टिस सेट आणि प्रॉब्लेम सेट चॅप्टर नंबर 1 मॅथमॅटिक्स पार्ट 2चे अनुज क्लासरूमवर मिळेल. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद.